लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी 400 पारचा नारा दिलेला आहे। एका सर्वेनुसार भाजपला 366 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, तर महाराष्ट्रात सुद्धा महायुतीला 39 जागांचा अंदाज आहे। देशामध्ये तिसरी बार मोदी सरकार येणार का, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। लोकसभा निवडणुकीत एनडीएची सरशी। ओपिनियन पोलमध्ये एनडीएला 366 जागा। महाराष्ट्रात महायुती ठरणार वरचढ। बीजेपी को 370 सीट और एनडीए को 400 पार। आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी 400 पारचा नारा दिलाय। एकट्या भाजपलाच 370 जागांवर विजय मिळणार असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय। दरम्यान मोदींच्या या दाव्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एक सर्वे समोर आलाय। या सर्वेनुसार देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेमध्ये येण्याचा अंदाज आहे, तर राज्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळणार असल्याचा अंदाज आहे। या सर्वेनुसार एनडीएला 366 जागा मिळताना दिसतायत, तर इंडिया आघाडीला काँग्रेससह 106 जागा मिळतील, तर अन्य पक्षांच्या खात्यामध्ये 73 जागा जाताना दिसतायत। भाजपानं ज्या राज्यांमध्ये ताकद कमी पडत होती तिथे साम दाम दंड भेद वापरून फोडाफोडी केली आहे। महाराष्ट्र आणि बिहारमधल्या राजकीय उलथापालथीनंतर या ओपिनियन पोलमध्ये एनडीएला यश मिळताना दिसतंय। सर्वेनुसार महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला फटका बसलाय। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत, त्यापैकी महायुतीला 39 जागा तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळतील असा अंदाज आहे। ओपिनियन पोल काहीही असला तरी पंतप्रधान मोदींच्या सोबत जाण्याची लोकांची मानसिकता असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। तर उदय सामंतांनी माझ्या सर्वेमध्ये 48 जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे। सर्वे काही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची। लोकांनी ठरवलं आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं, त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून देणार। मी जो सर्वे केला त्याच्यामध्ये महायुतीला म्हणजे शिवसेना, भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 48 जागा मिळणार आहेत असा मी केलेला सर्वे आहे। आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानुसार ईव्हीएम मशीन सेट केली जातात असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय, तर महायुतीला 18 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा अंदाज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय। या सर्वे वगैरे काय घेऊन बसला, ईव्हीएम आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका। हा एक सगळ्यात मोठा देशातला फ्रॉड आहे। ईव्हीएम आणि ओपिनियन पोल, आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीनं ईव्हीएम सेट केले जातात, हे आता स्पष्ट झालेलं आहे। नाही, काही चुकून मिसप्रिंट झालेली दिसते। त्यांना 18 जागेच्या वर मिळत नाही आहे, 30 जागा महाविकास आघाडीला मिळत आहे। त्यामुळं ते फुगवून सांगत असावे किंवा चुकीनं काहीतरी सांगितले असावे, छापलेलं चुकीचं आलं असावं। सर्वेही कदाचित तसा सर्वे चुकीचा छापला गेला असावा, पण महाराष्ट्रामध्ये मात्र एकतर्फा सगळं वातावरण आहे, वन साईड वातावरण आहे। आता पहिले म्हणे की हम 45, आता 38वर आले, पुन्हा महिनाभर थांबा, आचारसंहिता वगैरे येऊ द्या, ते आपणच म्हणतील की 18पेक्षा आम्ही जिंकणार नाही। शिवसेना शिंदेंकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होईल असा अंदाज आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीनं 41 जागा जिंकल्या आहेत। शिवसेनेला 18 तर भाजपला 23 जागांवर विजय मिळाला होता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 4, काँग्रेसनं अवघ्या 1 जागेवर विजय मिळवला होता। याशिवाय AIMIM आणि अपक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली होती। शिवसेना महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद कमी होईल अशी चिन्ह होती, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीचा गट महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे ठाकरे आणि पवारांना मोठा फटका बसलाय। उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आणि बिहार
या 2 राज्यांवर भाजपची भिस्त होती. उत्तर प्रदेशात योगींची सत्ता असल्यामुळे भाजप निर्धास्त आहे. पण बिहार आणि महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी करून भाजपनं तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या दिशेनं तयारी केल्याचं दिसतंय. ओपिनियन पोलचा अंदाज प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कितपत खरा ठरणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.